लोकसभेच्या पराभवावरून भाजप आणि संघाच्या बैठकीत पुन्हा अजित पवारांवरच खापर फोडण्यात आलं। तर आता शिंदेंच्या शिवसेनेनं भुजबळांवर थेट निशाणा साधला। भुजबळांमुळे महायुतीत चलबिचल सुरू झाल्याचं शिंदे गटाने म्हटलंय। पाहूया। पूर्ण सरकारचं अपयश हे अजित पवारांना च्या डोक्यावर फोडून त्यांना बळीचा बकरा देऊ नका। भुजबळांच्या भूमिका काही वेळेला कन्फ्यूज असतात, परंतु आजकाल ते उभटा गटाचा सुद्धा पाठराखण करायला लागलेले आहेत। अजित पवार आणि भुजबळ हे राष्ट्रवादीचे दोन नेते संघ भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर आले आहेत। संघाचं मुखपत्र ऑर्गनायझर नंतर आता भाजप आणि संघाच्या बैठकीतही अजित पवारांवर पुन्हा एकदा लोकसभेच्या पराभवाचं खापर फोडण्यात आलं। पुण्यात संघ आणि भाजपच्या नेत्यांची बैठक झाली, ज्यात राधाकृष्ण विखे पाटील, राम शिंदे आणि गोपीचंद पडळकर उपस्थित होते। या बैठकीतून लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा रोष अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर व्यक्त करण्यात आला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सोबत होते, मात्र कार्यकर्ते नव्हते असं भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं भाजपच्या उमेदवाराला मिळाली नाही असं मत भाजप आमदारांनी व्यक्त केलं। माढा, सोलापूर, दिंडोरी, मावळ लोकसभेत अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटाच्या उमेदवाराला फटका बसल्याचं चित्र आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघात खेडमधून दिलीप मोहिते पाटील, जुन्नरमध्ये अतुल बेनके, आंबेगावातून दिलीप वळसे आणि हडपसरमध्ये चेतन तुपे हे 4 आमदार असतानाही अजित पवारांच्याच राष्ट्रवादीचे आढळराव पाटील पराभूत झाल्यानं भाजपनं नाराजी व्यक्त केली। त्यामुळे अजित पवारांना सोबत ठेवण्याचा पुनर्विचार करावा अशी मागणीही या बैठकीत करण्यात आल्याचं कळतंय। जाणीवपूर्वक अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न हितशत्रूंच्या माध्यमातून केला जातो आहे। भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडून या संदर्भातली स्पष्टपणाची कुठलीही भूमिका नक्की त्या ठिकाणी नाही। राज्यातील नेते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा यांच्या समोर ज्यावेळेला माझी चर्चा झाली त्यावेळेला अशा पद्धतीची कुठेही चर्चा आम्ही त्या ठिकाणी म्हणजे आली नाही चर्चेमध्ये। तटकरेंनी भाजपच्या नेतृत्वाकडून अशी कोणतीही प्रतिक्रिया नसल्याचं म्हटलं, पण रुपाली ठोंबरेंनी मात्र भाजपवरच अटॅक केला। भाजपवरीलच नाराजीचा फटका अजित पवारांना बसला असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या। संघाच्या बैठकीत जी काही चर्चा झाली ते त्यांची अंतर्गत बैठक आहे, परंतु माननीय अजितदादांना घेऊन त्यांचं कोणतंही नुकसान झालेलं नाही। उलट भाजपवरची जी काही नाराजी आहे त्याचा फटका उलट माननीय अजितदादांना बसला असेल असं म्हणणं योग्य ठरेल। पण असो, आरएसएसची त्यांची ती अंतर्गत आहे, त्यांनी काय चर्चा करावी काय नाही तो त्यांचा अधिकार आहे, परंतु असा कोणताही महायुतीत चर्चा नाही किंवा अशी कुणाशी बोलणे सुद्धा नाही। ऑर्गनायझर वृत्तपत्रामध्ये कोणीतरी एक लेख छापला आणि तेव्हापासून सातत्याने अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये सुरू झाला आणि आज सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या एका मीटिंगमध्ये अजितदादांमुळे आमचा पराभव झाला असं काही आमदार बोलले। पण अशा प्रकारे जाणीवपूर्वक दादांना तुम्ही टार्गेट करत असाल तर निश्चितच आम्हाला सुद्धा वेगळा विचार करावा लागेल। काही दिवसाआधी संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून अजित पवारांमुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू घटल्याचं म्हटलं। आता संघासोबतच्या बैठकीतूनही अजित पवार विरोधी सूर उमटल्याचं समजतंय। इकडे बच्चू कडूंनीही भाजपवरच निशाणा साधत अजित पवारांना नाक दाबून बुक्क्यांचा मार दिला जात असून एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठीच दारांना घेतलं असा निशाणा साधला। नवीनच पद्धत आहे ही, म्हणजे नाक दाबून भुक्क्याचा मार जो पद्धत असते तसंच अजितदादासोबत झालेलं दिसतं। हे मात्र खरं होतं का युतीचं सरकार म्हणजे शिंदे साहेब आल्यानंतर सरकार सुरळीत जात होतंय, पण तुम्हाला शिंदे साहेबाला द्यायचं होतं म्हणून तुम्ही अजितदादाला घेतला हाती आणि अजितदादाला हाती घेऊन शिंदे साहेबांना शह देण्याचा प्रयत्न केला। अधिकचं राजकारण लोकांना पटत नाही। पूर्ण सरकारचं अपयश हे अजित पवारांना च्या डोक्यावर फोडून त्यांना बळीचा बकरा देऊ नका। या देशामध्ये अल्पसंख्याकांबद्दल काढलेले अनुद्गार, निर्माण झालेली द्वेषाची भावना, संविधान जाणार म्हणून दलितांमध्ये निर्माण झालेली भीती, दलित, ओबीसी, एससी, एसटी सगळ्यांमध्ये भीती निर्माण झाली होती, हे सगळे कोणी मोजतच नाहीये। विशेष म्हणजे अजित पवारांवर भाजप आणि संघाची नाराजी असल्याच्या बातम्या येत आहेत। तर दुसरीकडे छगन भुजबळांच्या भूमिकेमुळे शिंदेंची शिवसेना आता भुजबळांविरोधात उघडपणे बोलते आहे। भुजबळ सध्या उद्धव ठाकरे गटाची पाठराखण करत असून त्यांच्यामुळे महायुतीत चलबिचल असल्याचं शिरसाट म्हणाले। भुजबळांच्या भूमिका काही वेळेला कन्फ्यूज असतात,
ते का असतात ते तेच जाणो. परंतु आजकाल ते उभटा गटाचं सुद्धा पाठराखण करायला लागलेले आहेत. परंतु आता त्यांची भूमिका काय असली पाहिजे, काय भूमिका घेतली पाहिजे हा त्यांचा निर्णय आहे. परंतु रोजच्या ह्या स्टेटमेंटमुळं निश्चितच महायुतीमध्ये थोडंसं चलबिचल आहे हे मान्य करावं लागेल. छगन भुजबळांची पक्षामध्ये गळचेपी होते हे कोणीच नाकारू शकत नाही. आता ते निर्णय काय घेतील हे मला काय माहीत नाही, पण म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी मनुस्मृतीबाबत रिॲक्शन दिली त्याच्यावरूनच स्पष्ट होत होतं की मनुस्मृती लादली जाणार आहे. अशा सरकारमध्ये छगन भुजबळ साहेब राहतील असं मला वाटत नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाविषयी सहानुभूतीचं वक्तव्य. लोकसभेसाठी भाजपनं नाव निश्चित केल्यावरही नाशिकची जागा शिंदे गटानं न सोडल्याचा सूर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पोस्टरवरून वाद झाला असताना आव्हाडांच्या बाजूनं उभं राहणं अशा वक्तव्यांमुळे भुजबळ आता शिंदेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर आले आहेत. पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे यांचे बहुतांश सगळे आमदार तर आमच्याकडे सगळे आलेले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने लोक त्यांच्याकडे जातात कसे, स्पॉन्टेनियस त्यांना दाद देत याचा अर्थ कुठेतरी त्यांना सहानुभूती मिळते आहे. अमित शाह साहेबांनी सांगितलं की नाशिकची ज्या चर्चा सुरू झाली त्यांनी सांगितलं जो मंत्री कौन है वो मंत्री वहाँ खड़ा रहेंगे म्हणजे मी. तुम्ही जितेंद्र आव्हाडवर बोला पण तो कधी ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली तिचा धिक्कार केला तसं तुम्ही अगोदर करा आणि मग त्या जितेंद्र आव्हाडला काय आणखीन बोलायचं ते बोला असं म्हणा. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा. विक्रम एक हिंट तो देते. हिंट बड़े आराम से. एकनाथ शिंदेंसोबत बहुमत असतानाही अजित पवारांना घेण्याची गरजच काय होती असा थेट सवाल संघानं मुखपत्रातून विचारला होता. आता भाजप संघाच्या बैठकीतून अजित पवारांच्या विरोधात सूर कायम आहे, तर भुजबळांकडे शिंदे गटानं मोर्चा वळवला आहे. पुण्याहून योगेश बोरसेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा. विक्रम एक हिंट तो देते. हिंट बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.